आज त्याच्या घरी जायचे ठरवून झोपेतून उठलो. दुपारचे 4 वाजत आले होते. हातपाय धुवून तयार होऊन त्याच्या घरी निघालो. त्याने सांगितलेला पत्ता एक वेळ आठवून बाहेर पडलो. आज अचानक त्याच्या घरी त्याला आश्चर्यचकित करणार होतो. यापूर्वी कधीही त्याच्या घरी मी गेलो नव्हतो. जाणारच कसा? 8-10 दिवसांपूर्वीच तर ओळख झाली होती आणि चांगली मैत्री पण. त्याच्या घरी जात असतानाच आमची एकमेकांशी ओळख झाल्याचा तो प्रसंग आणि दिवस आठवला. त्या दिवशी खूपच कंटाळा आला होता म्हणून फिरायला गेलो होतो गावाबाहेर असणाऱ्या आमराईत. आमराई म्हणजे गावाशेजारी असणारे छोटेसे जंगल. त्या छोट्याशा जंगलातूनच शेजारच्या गावाला जाणारा रस्ता होता. त्या निर्जन रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची रहदारी कमीच असे. तासा 1.5 तासाच्या अंतराने एखादे दुसरे वाहन जात होते. त्या जंगलात रस्त्याच्या जवळच एक छोटंसं तळं होतं. त्या शांत तळ्याकाठी जाऊन बसलो. संध्याकाळ कधी झाली आणि अंधार कधी झाला कळलेच नाही. निघायचा विचार करत होतो इतक्यात काय येणार काय? मागे वळून पाहतो तर अनोळखी माणूस सायकल घेऊन रस्त्याच्या कडेला मला विचारत उभा असलेला दिसला. मी त्याच्याजवळ गेलो. साधारण माझ्याच वयाचा म्हणजे 20-22 वर्षांचा तो युवक माझ्याकडेच पाहत उभा होता. शरीराने किडकिडीत पण माझ्यापेक्षा बराच उंच असणारा तो तरुण एकदम साध्या घरातला वाटला. मी जवळ जाताच छानसा हसला आणि म्हणाला, काय करता इतक्या अंधारात एकटे? मी म्हणालो, काही नाही, आलो होतो फिरायला. घरी बसून कंटाळा आला म्हणून परत निघायला वेळ झाला थोडा. एकटाच जाण्यापेक्षा गप्पा मारत जावं म्हणून विचारलं. तो म्हणाला, बरं झालं, पण सोबत झाली परत जाताना. असे म्हणून मी त्याच्या सोबत निघालो. शेजारच्या गावात एका छोट्याशा कारखान्यात तो कामाला असल्याचे त्याच्याकडून कळाले. बोलण्याच्या नादात गावात कधी येऊन पोचलो कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाने दोघेही आपापल्या घरी रवाना झालो. मी रोजच त्या जंगलात फिरायला जाऊन त्याच्यासोबत गप्पा मारत घरी येऊ लागलो. अगदी अनपेक्षितपणे झालेली आमची ओळख एका चांगल्या मैत्रीत बदलू लागली. आमच्या गावाच्या सुरुवातीला असणाऱ्या चौकातूनच तो आपल्या घरी जात होता. त्यामुळे आमची भेट दररोज संध्याकाळचीच आणि जंगलातच होत होती. दिवसाढवळ्या तो गावात कधी दिसलाच नाही. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी त्याला बरेच वेळा घरी येण्यासाठी आमंत्रण देत होतो. तो सुद्धा नेहमी हसून येतो फुरसतीने असे म्हणायचा, पण कधीही येत नव्हता. तो स्वतः तर माझ्या घरी येत नव्हताच, पण आपल्या घरी पण मला कधी बोलवत नव्हता. 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट. त्या दिवशी अमावस्या असल्याने बराच अंधार होता. मी रोजच्या प्रमाणे फिरायला गेलो आणि त्याची वाट बघत बसलो. त्या दिवशी उशिराच आला तो. त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळाच भाव होता. गावाच्या दिशेने दोघेही येत होतो. आज तो शांतच होता. आज उशीर केलास यायला? मी विचारले तर तो काहीच बोलला नाही. का कोणास ठाऊक, पण त्याच्याशी काय बोलावे सुचतच नव्हते. तरी पण कामाच्या ठिकाणी काही झाले असेल कदाचित असे समजून त्याला बोलते करावे म्हणून मी काहीतरी बोललो. किती दाट अंधार आहे नाही आज? तरी त्याने नुसतीच मान हलवली पण काहीच बोलला नाही. मला तो आजारी असेल असे वाटले. पण बरं वाटत नाहीये का असे मी त्याला विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. आणखी काही बोलावं असा विचार करत असताना तो म्हणाला, मागच्या वर्षी इथे झालेला अपघात बघितलास? नाही बुवा. मी ऐकले खरं, एका ट्रकने एका सायकलने जाणाऱ्या माणसाला धडक दिली होती. असंच काहीतरी घडलं होतं. बरोबर, पण त्या मृताचा संचार आहे म्हणे ह्या परिसरात. तुला जाणवतोय? इतके बोलून तो पुन्हा गप्प झाला. त्याचं बोलणं मला काहीसं विचित्र वाटलं. माझा भूताकेतांवर विश्वास नाही, पण का कुणास ठाऊक त्यावेळी मला खूपच भीती वाटली. आता तर मला हा रस्ता कधी एकदा संपतोय असं वाटत होतं. एकतर भरपूर अंधार, उशीर पण झाला होता आणि त्यात त्याने असा विषय काढलेला. शेवटी एकदाचं गाव आलं आणि माझा जीव भांड्यात पडला.
नेहमीच्या जागी येताच गुड नाईट, पुन्हा भेटूया असं म्हणून मी निघालो. तो काहीही न बोलता एकदम विचित्र हसला. त्यानंतर 2-3 दिवस तो मला भेटलाच नाही. आजारी आहे असे समजून आज मी त्याच्या घरी चाललो होतो, त्याला भेटायला आणि आश्चर्याचा धक्का त्याला द्यायला. माझ्याच विचारात मी किती वेळ चाललो होतो लक्षातच राहिलं नाही. पाहतो तर राहणाऱ्या गल्लीतच मी आलो होतो. त्याने सांगितलेल्या पत्त्यानुसार बरोबर त्याच्या घराजवळ गेलो. घरासमोर उभी असलेली त्याची सायकल बघून तो घरी असल्याची खात्री झाली. कदाचित तोच दरवाजा उघडणार असा अंदाज बांधून त्या 2 खोल्यांच्या छोट्याशा घराचे दार वाजवले. काही वेळाने दार उघडले गेले. समोर एक मुलगा उभा होता. 16-17 वर्षांचा तो मुलगा. चेहऱ्यावरून त्याचा भाऊच वाटत होता. कोण पाहिजे त्याने विचारले. मी हसऱ्या चेहऱ्याने तो आहे काय म्हणून विचारले. काय असं म्हणत तो त्याच्या भावासारखा दिसणारा मुलगा माझ्याकडे बघतच राहिला. त्याचे वागणे समजत नव्हते. त्याच्या या अशा विचित्र प्रश्नाची मला चीड आली. म्हणून थोड्या मोठ्यानेच, तुम्ही त्याचे भाऊ वाटता होय ना? तो घरात नाही का की कुठे बाहेर गेलाय? त्याने विचित्र प्रकारे मान हलवली आणि डोळे मोठे करून गूढ नजरेने माझ्याकडे बघू लागला. आता मात्र मला वैताग आला. आपण चुकीच्या तर घरी आलो नाही ना अशी शंका आली. पण सायकल तर तीच आहे. इतक्यात आतून एक बाई समोर आली. त्याची आई असावी बहुतेक. मी तिला धाडसाने विचारले. 2-3 दिवस झाले भेटलाच नाही म्हणून त्यालाच भेटायला आलो. आजारी आहे का? माझे बोलणे पूर्ण होते ना होते तोच तिच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या आणि ती म्हणाली, 2-3 दिवस? आता मात्र कमाल झाली आणि आपलं काही चुकत तर नाही अशी शंका मनात आली. एवढ्यात त्या मुलाने विचारले, तुम्ही केव्हापासून भेटताय त्याला? जास्त नाही, 8-10 दिवस झाले असतील फार तर, मी म्हणालो. आणि एवढ्या दिवसात मैत्री पण चांगली झाली आम्हा दोघांची. पांढऱ्या साडीत असणारी त्याची विधवाही माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती. मला तो कसा, कधी, कुठे भेटला हे पण सांगून टाकलं. तर तो मुलगा आपल्या आईकडे पाहू लागला आणि तिचे डोळे पाणावल्यासारखे वाटले. एवढा वेळ दारात थांबल्यानंतर त्या मुलाने आत बोलून बसण्यास सांगितले आणि तो पण चक्क रडू लागला. आता मला समजेना की हे असे काय करतायत. मी काय करावे हे सुचेनासे झाले म्हणून अस्वस्थपणे रूमकडे इकडे तिकडे बघू लागलो. तर तो मुलगा म्हणाला, माझा दादा मागच्या वर्षीच अमावस्येला गेला. त्या अमराईत एका ट्रक अपघातात सायकलवरून पडून. आणि त्याचे बोलणे ऐकत असतानाच माझी नजर भिंतीवर टांगलेल्या त्याच्या फोटोवर पडली आणि एकदम धस्स झाले. माझं डोकं गरगरतंय असे वाटू लागले. अंग थरथरू लागले. कारण फुलांचा हार घातलेल्या त्या फोटोत माझा मित्र होता. त्यांची माफी मागून मी तिथून कसाबसा बाहेर पडलो. पण काय घडतंय ते समजत नव्हते. अगदी काल्पनिक आणि भयानक वाटत होतं. माझी छाती भीतीने धडधडत होती. त्याला माझ्यातर्फे आपल्या घरच्यांनाही निरोप द्यायचा तर नव्हता, पण त्या घराकडे वळून बघण्याचे धाडस सुद्धा मला होत नव्हते. चाललो होतो भ्रमिष्ठासारखा. कुठं चाललोय हे कळत नव्हते. पण डोक्यात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता. तो माझ्या पत्त्यावर मला भेटायला घरी आला तर